तव्याची भाकरी आणि चुलीचं खरं. दहीवडा नावाचं एक लहानसं गाव होतं. त्या गावात पक्या नावाचा एक साधा सरळमार्गी शेतकरी राहत होता. फारसा शिक्षण नाही, पण मन एकदम निर्मळ. कुणाचं वाईट नको, कुणाशी भांडण नाही, असा पक्या. त्याची बायको शेवंता, दिसायला साधी पण डोकं चालणारं. घर चालवायची अक्कल होती आणि थोडीशी चलाखीही. दोघांचं मातीचं घर, अंगणात तुळस, बाजूला चूल. फारशी श्रीमंती नव्हती, पण उपासमारीही नव्हती. पक्या आपल्या बायकोवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा. शेवंता जे बोलेल तेच खरं, असंच त्याचं म्हणणं. पक्या रोज पहाटे उठायचा. डोक्यावर फडके, हातात कोयता घेऊन शेतात जायचा. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, काम कधी चुकायचं नाही. दुपारी शेवंता डबा घेऊन शेतात यायची. एक दिवस असाच होता. उन्हाने अंगाची काहिली केली होती. शेवंता डबा घेऊन चालत निघाली. रस्ता लांब, पाय दुखायला लागले. शेताजवळ येऊन ती हाक मारतीये, "अहो, ओ, अहो जेवण आणलंय." पक्या मका पिकातून बाहेर आला. दोघं आंब्याच्या झाडाखाली बसले. शेवंता डबा उघडते. गरम गरम तव्याच्या भाकऱ्या, भाजी, चटणी. पक्या म्हणतो, "अगं तू पण बस ना, दोघं मिळून खाऊ." शेवंता हसत म्हणाली, "नको हो, मला घरी जाऊन खायचंय, तुम्ही खा." पक्याचं मन भरून आलं. तो म्हणाला, "माझ्यासाठी किती कष्ट घेतेस ग तू? मला तव्याची चांगली भाकरी देतेस आणि स्वतः चुलीवरची जळलेली भाकरी खातेस." शेवंता मान हलवून म्हणाली, "तुम्ही दिवसभर राबता, चांगलं खाणं तुमचंच हक्काचं." असं बोलून ती डबा उचलून घरी गेली. घरी पोचताच तिने चुलीवरची जाडजूड खरपूस भाकरी काढली. तुपाचा थोडा हात फिरवला आणि मजेत खायला बसली. "अरे वा, काय चव आहे," ती मनातच म्हणाली. खरं तर चुलीची भाकरीच जास्त चविष्ट असायची, पण पक्याला वाटायचं शेवंता त्याच्यासाठी त्याग करतीये. संध्याकाळी पक्या घरी आला. दोघं जेवायला बसले. पक्या अचानक म्हणाला, "आज मी चुलीची भाकरी खाईन, तू तव्याची खा." हे ऐकताच शेवंता गडबडली. मनात विचार, आज जर ह्यांनी चुलीची भाकरी खाल्ली तर सगळं उघडं होईल. ती पटकन म्हणाली, "नको हो, तुम्हालाच तव्याची बरी लागते." पक्यानं फारसा हट्ट धरला नाही, पण मनात कुठेतरी प्रश्न उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेताकडे जाताना त्याला शेजारची हिरा आजी भेटली. गावातल्या सगळ्यांच्या सुखदुःखात असणारी अनुभवी बाई. आजी म्हणाल्या, "ए पक्या, जरा थांब." पक्या बसला. आजी नीट पाहून म्हणाल्या, "अरे बाबा, दिवसेंदिवस अंगकाठी रोडावत चाललीये. नीट जेवतोस ना?" पक्या म्हणाला, "काम जास्त असतं आजी, म्हणून दमतो." आजी डोळे बारीक करून म्हणाल्या, "सांग खरं, बायको तुला पोटभर जेवू देते ना?" पक्या लगेच म्हणाला, "असं काय बोलता आजी? शेवंता खूप चांगली आहे. मला तव्याची भाकरी देते आणि स्वतः चुलीची जळलेली खाते." आजी हसल्या. "एक दिवस चुलीची भाकरी खाऊन बघ," त्या म्हणाल्या. "सगळं कळेल." तो विचारात पडला. दुपारी शेवंता जेवण घेऊन आली. आज पक्या जरा गप्पच होता. संध्याकाळी घरी आल्यावर त्यानं ठामपणे सांगितलं, "आज मी चुलीचीच भाकरी खाणार." शेवंता गाभरली. "नको हो, खराब लागली तर देव मला माफ करणार नाही." पण पक्या हट्टाला पेटला. त्याने चुलीची भाकरी थाळीत घेतली. पहिला घास तोंडात टाकताच तो थबकला. भाकरी खरपूस, सुवासिक, तव्याच्या भाकरीपेक्षा कितीतरी चविष्ट. त्या एका घासाने सगळी सच्चाई समजली. पक्याच्या डोळ्यात पाणी आलं. शेवंता मान खाली घालून उभी होती. पक्या म्हणाला, "भाकरीने नाही पण तुझ्या खोट्यानं मला दुखावलं. मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता." शेवंता रडू लागली. तिनं माफी मागितली आणि वचन दिलं, पुढे कधीही खोटं बोलणार नाही. कथेची शिकवण. नात्यांची मुळं त्यागावर नाही, तर सत्य आणि प्रामाणिकपणावर टिकलेली असतात. लहानचं खोटं सुद्धा मोठं नातं हादरवू शकतं. कहाणी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि